येस, आता 5 मिनिटं झाली आहेत. आम्ही फाट्यावरून वळलोय ब्रह्मगिरी पर्वताची परिक्रमा करण्यासाठी. इकडच्या बाजूला म्हणजे माझ्या डाव्या बाजूला आहे अंजनेरी आणि आता पुढे गेल्यावर आपल्याला ब्रह्मगिरी दिसेल. अतिशय मोहक, अतिशय सुंदर. आज 10 ऑगस्ट 2025 आहे आणि उद्या 3रा सोमवार असल्याने आणि आज रविवार असल्याने खूप गर्दी आहे लोकांची. आणि आज माझ्याबरोबर आहेत खास पाहुणे, म्हणजे जे पहिल्यांदा परिक्रमा करणार आहेत ते म्हणजे माझी बहीण आहे ही, आणि ते आहेत तिचे मिस्टर. ते खास पुण्याहून परिक्रमेसाठी आलेले आहेत. तर आता आपण मस्त परिक्रमेचा आनंद घेऊया. पाऊस सुरू आहे. ब्रह्मगिरीचा ट्रेक 10 ऑगस्ट आणि सगळ्यांनी आता ते 2 जण पाहुणे मंडळी मागे राहिले कारण त्यांना रेनकोट घालावं लागणार आहे. आता मलाही रेनकोट घालावं लागले. सगळ्यांनी फटाफट रेनकोट काढले. आता हे 3ऱ्या सोमवारी हे त्याची पण सोय केलेली आहे बाथरूमसाठी ब्रह्मगिरीच्या परिक्रमेसाठी. पाऊस होता बऱ्यापैकी आणि हे ढग एकदम सुंदर दिसतात. अजून ब्रह्मगिरी दिसायला नाही आहे सुरुवात झाली. या बाजूला एक ओढा आहे. या बाजूला एक ओढा आहे. तो 12माही नसतो पण पावसाळ्यामध्ये भरपूर त्याला पाणी चांगलं असतं. आता जी ब्रह्मगिरीची परिक्रमा चालू आहे आणि माझ्या आता मागच्या बाजूला जर कोणी विसरलं तर त्यांच्यासाठी रेनकोट किंवा ज्या गोष्टी लागतील स्कार्फ वगैरे त्या मिळण्याची सोय होती. आता ह्याच्या पुढे तुम्हाला एकदम कणीस कोळशावर भाजल्याचा एकदम मस्त खमंग वास आपल्याला येईल. काही ठिकाणी भजे तळण्याचा वास, चहाचा वास आणि इतक्या कुंद आणि मस्तपैकी भुरभुर चालू आहे. आणि त्यामध्ये सगळ्यांची पावलं आपोआपच त्या कोणी कणीस खाण्यासाठी, भजे खाण्यासाठी, चहा पिण्यासाठी वळतात. आणि परिक्रमेबरोबरच तुम्हाला एक खादाडी त्याचाही अनुभव येतो. म्हणजे खाणं आणि आध्यात्मिक अनुभव असं दोन्ही एकाच वेळी जर तुम्हाला घ्यायचं असेल. सगळीकडे धुकं आणि अतिशय सुंदर आल्हाददायी वातावरणातली ब्रह्मगिरीची फेरी सुरू आहे सगळ्यांची. बरीच गर्दी आहे बघा. 10 ऑगस्ट 2025. तर आता इथे या आजींनी आम्हाला मस्तपैकी कणसं भाजून दिलेली आहेत आणि आम्ही आता पुन्हा निघालो. थोडासा पाऊस थांबलेला आहे. थांबला म्हणजे अगदी किंचित अशी भुरभुर अशी सुरू आहे आणि आम्ही पुन्हा आता थोडीशी विश्रांती घेऊन पुन्हा ब्रह्मगिरीच्या परिक्रमेला सुरुवात केलेली आहे. आता थोड्या वेळाने आम्ही उजवीकडे वळू आणि मग मात्र आपल्याला अगदी छोटी छोटी पाडे किंवा आदिवासी लोक जे पेरणी करतात ते वगैरे दिसतील. या बाजूने नेकलेस धबधब्याला जाता येतं आपल्याला. ही लोक सगळी तिकडे चाललेली आहेत आणि आपण चाललेलो आहोत फेरीला. लिंगोरच्या अतिशय मनमोहक दृश्य आहे. आणि आता आम्ही उजवीकडे वळलो. इथे एक छोटासा ओढा आहे आणि ही जी लोक आहेत ती
वारकरी सगळेजण फुगडी खेळत आहेत. मस्तपैकी ऊन पडलेलं आहे. ते श्रावण मासी हर्ष मानसी सारखं क्षणात येते सरसर शिरवे आणि क्षणात फिरून ऊन पडे. इंद्रधनुचा गोपद फेरी विणाला असे मंगल तोरण काय बांधिते नभो मंडपी कुणी पासे. एकदम मस्त टकाटक ऊन पडलेलं आहे आणि किती सुंदर दिसतात घाट. इथे धुणं कार्यक्रम चालू आहे. कोजुली नावाचा पाडा लागतो. मोठा पार आहे इथे. मागे एक छोटासा पाडा गेला पण हा त्याच्यापेक्षा थोडासा मोठा आहे. कोजुली. या बाजूला एक बसण्याची व्यवस्था आहे. ही ब्रह्मगिरीची मागची बाजू आहे. आता इथून पुढे गेलं की एक गणपतींचं मंदिर लागेल आणि तिथून पुन्हा पुढे रस्ता जो आहे अजून थोडासा निमुळता होतो. हा थोडासा मोठा रस्ता आहे आणि मग तो रस्ता जातो गौतम ऋषींच्या डोंगर. हे गणपतींचं मंदिर आहे. हे लागतं आणि इथे खेरीच्या मध्ये जे गणपतीचं मंदिर लागतं तिथे सगळेजण ओढ्यावर तर हातपाय धुवून आनंद घेतात सगळेजण. आता हे गणपती मंदिर आपण मागे सोडलं. आता हे इकडे भात लावणी चालू आहे त्यांची. सगळीकडे भात आहे आणि इथून आपल्याला गौतम ऋषींचा जो डोंगरावर जे मंदिर आहे तिकडे जायचं आहे. ह्या इथल्या ज्या मधल्या हे 3 जे समोरचे झाडं दिसत आहेत त्याच्या मधल्या झाडाच्या बरोबर सेंटरला तिथे तेवढं आपल्याला चढून जायचं आणि मग खाली उतरायचं आणि मग मात्र आपल्याला सगळी उतरण आहे. म्हणजे तिथून 10 किलोमीटर त्र्यंबकेश्वर आहे. हे वारकरी लोक चाललेत आणि हे इथे जो दिसतंय हा गौतम ऋषींनी जिथे तपश्चर्या केली होती तो डोंगर. आता तिथे चढून जायचं. आपण पोहोचलो आहोत गौतम ऋषींच्या मंदिराच्या तिथे. गौतम ऋषी टेकडीवर हे आहे श्री अहिल्या गौतम ऋषी मंदिर आणि उद्या 3रा सोमवार असल्यामुळे इथे भरपूर गर्दी आहे. आज रविवार जरी असला तरी. आणि चहा पाणी ह्याची सोय आहे. पोलीस पण आहेत. या रस्त्याने खाली उतरून जायचंय आता. आणि आता खाली सगळा उतार आहे म्हणजे अर्ध झालेलं आहे. अहिल्यादेवी आणि गौतम ऋषी. या बाजूला ब्रह्मगिरी. आणि आम्ही आता गौतम ऋषींच्या इथून निघालेलो आहे. हे गौतम त्या पायऱ्या आम्ही उतरलो आणि आता आम्ही खाली निघालो. आता आमचा अजून अर्धा ट्रेक किंवा अर्ध चालणं बाकी आहे. हे इथे मंदिर दिसतंय ना.
गोदावरीचं उगमस्थान आहे तिथे ब्रह्मगिरीला. हा ब्रह्मगिरी आहे आणि आता आम्ही त्याला परिक्रमा करतोय. केशरी रंगाचं मंदिर ना. हां, ब्रह्मगिरीचं भव्य हे गोदावरीचा उगम आहे आणि पलीकडे जे आहे ते तिथे जटा पडल्यात ते भव्यपणा दिसतो.